पुढे अजून एक 4 किलोमीटर गेला तर तिथे एक वस्ती आहे. आजच्याला जर मुक्काम करायचा असेल तर तिथे तुम्हाला राहायला जागा मिळू शकते. चला मी सोडतो तुम्हाला, बसा. कुठं? सायकलवर. एकाला पुढे घेऊन जातो, दुसरा येईल मागणं. सावी तू जा. अहो यांच्यासोबत मी एकटी पुढे जाऊ? काय काय बोलताय सर? एक काम करतो, मीच जातो. वा, लयच हुशार आहात तुम्ही. मला एकटीला इथं अशा जंगलात रात्री अंधारात सोडून तुम्ही पुढे निघून जाणार? तुमचं काय ठरं ना कोण जायचं. तुम्ही दोघं एक काम करा, ही सायकल घ्या आणि तुम्ही जावा. सायकलच्या बदल्यात तुम्ही मला काय तर देशीलच की. मी काय थांबेन इथं. मला हे एरिया काय नवीन नाही. नाही नाही दादा, अहो सायकलीवर जायचं म्हणलं तर लय टाइम लागेल. जा तुम्ही. थँक्यू. ठीक आहे, माझं काय, मी आपलं चांगल्या मनाने मदत कराल तो. ठीक आहे, राहा इथंच. हा, पण लक्षात ठेवा तुम्हाला इथे लिफ्ट बिफ्ट काय मिळायचे नाही. अहो या रस्त्याला गाड्याच नाहीत तर. आणि हो, उघड्यावर जास्त वेळ थांबू नका, इथं बिबट्याचा वावर आहे. 1-2 जणांकडे ऐकलंय मी. हा ठीक आहे. दादा, बटाटे कसे दिले तुम्ही? आता काय शॉपिंग करणार आहेस इथं? तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू दे. कसे दिले दादा? 70 रुपये किलो. मला फक्त 4च द्या ना. माझा फोन पण लागत नाही. माचीस आहे तुमच्याकडे? हाय की. थँक्यू. हा, ह्याचे किती झाले? नाही, असू दे असू. थँक्यू. आता ह्या बटाट्याचं काय करणार आहेस? याची गाडी बनवून त्याच्यात बसून घरला जायचंय काय आपण? थांबा की जरा. किती घाई? तुमच्या घाईमुळे तिथे अडकलोय आपण. पोटात आग पडली होती म्हणून घेतली. काय नेमकं करणार काय या बटाट्यांचं? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा, इथं संसार थाटणार नाही एवढं नक्की आहे माझं. हे बघ, आणि मला असे प्रश्न विचारण्यापेक्षा इथून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करा. हा, जा जरा बघा गाडी वगैरे काय मिळते का बघा. फोन पण लागत नाहीये कोणाचा.
ओ धैर्य सर जरा नकोय मला. अहो धरा घ्या तर. जरा पोटात काहीतरी गेलं ना तर तुमची बुद्धी पण फास्ट झाली. मला माहितीये तुमच्या घरी असं काही बनत नाही, पण एकदा टेस्ट करून बघा. अहो गावाकडची फेमस डिश आहे. एकदा टेस्ट केली ना तर तुमची जीभ सारखं सारखं हेच मागल. बघा. नाही, तुला भूक लागली आहे ना, तूच खा. हे असले काळपट बटाटे मी नाही खाणार. यू एन्जॉय. खा. राहिलं तरी बरं डोकं चालवलंस. केलं ना मान्य. मला डोकं येते. आता मान्य केलं ना मग बक्षीस द्या. बक्षीस? काय बक्षीस द्यायचं तुला? माझ्या रेजिग्नेशन लेटरवर सही करा आणि म्हणा तुला नोकरीवरून काढून टाकलं. थोडं चांगलं काय बोललो, जरा जास्तच डोकं चालायला लागलंय की तुझं. हे बक्षीस तर काय तुला मिळणार नाही. कायम लक्षात ठेव. फिरतीचा नाद खुळा, हिनगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी नऊवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, वनवायू रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. डोंट वरी, आपण सेफ आहोत इथं. बघूयात एखादी गाडी येते का. तुमच्यामुळे झाले सगळं. तुमच्यामुळे जर इथे आलो नसतो ना ते असं काय झालंच नसतं. एवढ्या मेहनतीने मी ते बटाटे आणले होते, ते पण गेले. झालं का तुझं परत सुरू? आता त्या बिबट्यानं त्याचं काम केलं, त्यानं डरकाळी फोडली, तू दचकलीस आणि पडले ते बटाटे. मग त्याच्यात एवढी किरकिर करायची काय गरज? तर बिबट्याला पण आताच ओरडायचं होतं का?
एवढ्या जोरात ओरडला तो. जरा वेळाने ओरडला असता तर ते बटाटे ऍटलीस्ट पोटात तरी गेले असते माझ्या. The number you are calling is out of network coverage area. काय झालं? फोन लागत नाहीये का? नाही बहुतेक रेंज नसल म्हणून फोन लागत नाही. मी सारखा ट्राय करतोय फोन. काळजी नको करू तू. सॉरी. फोनला काय झालं? तो तुमच्याकडे चार्जर आहे का? या फोनचं नाही. हो काय सर, एवढी मोठी गाडी आहे तुमची हा, आणि फोनचं साधं चार्जर नाही तुमच्याकडे. माझा फोन बंद झालाय. अरे यार. तू एक काम कर. हो तर माझा फोन यूज कर. त्यावरनं कर कॉल. वा मस्त मस्त. खूप भारी हेल्पिंग नेचर आहे तुमचं सर. तुमच्या फोनवरून मी भाऊंना फोन करू? काय बोलता सर? टेम्पो आला, टेम्पो. चला चला दारू उघडा. सरका बाजूला. एक मिनिट. अगे ओ दादा, ओ इकडे इकडे. हा इकडे या, इकडे या. लवकर या, लवकर या. या 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 या. बावळट आहेस का? हा या. थांबा थांबा थांबा, मी येते. एकच मिनिट. अगं हे काय जरा डोक्यावर पडले. खाऊ नका दादा, एक मिनिट. कम. काय झालं? काका आओ, आम्हाला ना इथून सटकायचंय. आमची गाडी बंद पडली. प्लीज आम्हाला लिफ्ट द्याल का? प्लीज प्लीज प्लीज. देणार की का नाही देणार? बसा की मॅडम. थँक्यू काका, थँक्यू सो मच. चला चला. हो एक मिनिट. नाही 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 नाही, मला काय नाही जमणार तुम्हाला सोडायला. अहो सकाळी किती कावलेत साहेब मला. सकाळी माझ्या गाडीचा प्रॉब्लेम होता ना यासनी. मग आता कशाला माझ्या गाडीत बसत्यात? काय रे, ऐकायला येत नाही का? एवढा हॉर्न वाजवतोय काय? कानात बोळे घालून गाडी चालवतोयस का? माझ्याकडे तर टेम्पो आहे ना, तो स्लो जाणार. आणि मला पण काय हाऊस नाही तुम्हाला कोल्हापूरला सोडायला. माझी चूक नसताना मला ओरडलेत. मी काय लिफ्ट वगैरे देणार नाही तुम्हाला. काका ऐका ना. काका ऐका. तुम्हाला सॉरी नाही बोलला ना? हा मी तुम्हाला त्याला सॉरी बोलायला लावते. थांबा. तुम्ही थांबा. मी बोलते काका. असं करू नका. बघितलं, असं असतं. आपण जे करतो ना तेच परत आपल्याकडे येतं. म्हणून तुम्हाला सांगत होते नका फास्ट चालू, नका फास्ट चालू. ऐकलंच नाही माझं. चला आता सॉरी म्हणून टाका त्याला. मी सॉरी म्हणायचं? हा धैर्य मुजुमदार कोणापुढे झुकत नाही. आणि सॉरीचा तर प्रश्नच येत नाही. मगाशी तर म्हणलं की सॉरी. ते मी ते असं चुकून बोललो. पप्पा करू नका. अहो सॉरी बोलून टाका. हा आणि काय हो तुमचे डायलॉग वर डायलॉग. तिथं सिच्युएशन काय, परिस्थिती काय. हा तिकडे तो बिबट्या बसलाय, तिकडे तो येईल कधी पण बाहेर.
इथे पोटात कावळे ओरडताय तो. म्हणा ना पटकन सॉरी, एवढं काय त्याच्यात. आपल्या गरजेच्या वेळी तरी ऍटिट्यूड सोडावं माणसानं. म्हणा म्हणा पटकन सॉरी म्हणून टाका म्हणा. कोण नाही इकडे म्हणून टाका पटकन. टाका टाका बोला. हे बघा, हे सकाळी जे काय झालं ते म्हणजे असं होतच असतंय. आता एवढ्या स्पीडनं जायचं म्हटल्यावर एक दोन जणांना ओरडायलाच लागतंय असं, नाही का? पण तरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी. ते शेवटचं काय बोललास ते ऐकायला नाही हो मला. हा मला पण नाही ऐकू आलं. काय बोलला तुम्ही शेवटला? जरा मोठ्याने बोला की. बोलून टाका पटकन सॉरी. बोला 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 पटकन बोला. हा सॉरी. अंगाशी आता कस. चला पटापटा बसा पाठीमाग. हा चला चला पटकन. मागं. अहो तुम्हाला पुढेच बसवलं असतं, पण सामान आहे ना मग पुढे. बरं ते ना मग तुम्हाला कोल्हापुरात कुठं सोडायचं आहे? तुमचा फोन द्या, मी मॅप टाकून देतो तुम्हाला. द्या. हा. हा. हे सरस्वती निवास. हा हे घे. आता कसं झालं? चला बसा गाडीत. चला चला. अहो चला ना, झालं का तुमचं पटकन? चला लवकर. झालं. चला चला चला. हा आले आजी. काका काका आओ, तिकडे तो ऑलरेडी एक आजी बसली. अहो त्यात काय एवढं, त्यांना इथेच तर जवळ सोडणार आहे मी. जरासा ऍडजस्ट करा की. हे बघा, ते गवत आहे माग. मी असल्या गवता बिवतात बसणार नाही. एक काम करा, त्या बिबट्याच्या अंगावर बसून येता का? हा त्याला सांगा मला कडेवर बसव आणि कोल्हापूरमध्ये येऊन सोड. काय बोलताय अहो धैर्य सर? हा बघा ना जरा सिच्युएशन. अहो सोडतात ना ते आपल्याला कोल्हापूर पर्यंत. चला पटकन. अहो चला बसा लवकर. हा काका येतो येतो आम्ही येतो. चला ना अहो सर, चला पटकन. येईल तो पटकन. चला. हा आजी. हा ये ये. थँक्यू आजी. थँक्यू. चला लवकर या. दुसरी कुठली गाडी यायची नाही. चला आता, नाही ही पण जायची. बसले काय? हा काका बसतो बसतो. आवरा लवकर. चला ना लवकर. काय करताय? या. करा की लवकर. द्या. अहो द्या. काढली बघा गाडी, काढतोय. बस ना माहित आहे, जागा आहे ना. बस. नाही तुम्ही बसा, मी बरा आहे असं. काय करताय?
थांबा की बसा की तिथं आहे ना जागा. जरा याच्यावर बसा. माझ्याकडे कशाला रागाने बघताय? तो बिबट्या तिकडे डरकाळ फोडत होता आणि दुसरा काही ऑप्शन नव्हता आपल्याकडे. मुळात मुद्दा काय माहिती का, तू जर तुझा तो मोबाईल विसरली नसतीस ना तर मला परत यायला लागलं नसतं. आतापर्यंत कोल्हापुरात पोहोचलो असतो मी. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळं काही नाही झालं. तुम्ही जर मला काही बोलला नसतं ना तर मी गाडीतून उतरलेच नसते आणि असं काही झालंच नसतं. हा, मग त्याच्या आधी तू जे केलंस ते जर तू केलं नसतं ना तर मी पण तुला काही बोललो नसतो. भांडा भांडा भांड्याला भांड लागल्याशिवाय नवरा बायकोचं प्रेम फुलत नसतं या. काय आजी, आम्ही नवरा बायको नाहीये. यांच्याशी लग्न करण्यापेक्षा ना मी एका उंदराशी लग्न करेन. निदान तो माझा ऐकल तरी, कुचकटपणा तरी नाही करणार. म्हणजे ही कुचकाटासारखं वागतो. डायनोसॉरशी लग्न केलेलं परवडेल तुला? दाखवतो तुला सत्य. ही बघे. असू दे असू दे असू दे, एवढं व्हायचं